असं कोणी रँडमली केलं तर त्याला आपण वेड्यात जमा करतो. मग कोकणातली माणसं वेडी का? नाही नाही, अजिबातच नाही. उलट आपणच वेडे आहोत जे फक्त कलर्स, पिचकाऱ्या आणि नाचण्या गाण्याला होळी समजून बसतो. कारण कोकणात होळी नाही, इथे साजरा होतो तो शिमगा. जिथे पालख्या नाचतात, संकासूर गावभर फिरतो आणि लोक अक्षरशः बोंबा मारतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात वेडा, भन्नाट आणि कमी लोकांना माहीत असलेला सण म्हणजेच कोकणातला शिमगा. ही फक्त होळी नाही, ही आहे संस्कृती, परंपरा आणि गावच्या एकजुटीचा सण. शिमगा म्हणजे कोकणातल्या होळीचं पारंपरिक रूप. पण बाकी ठिकाणी जशी होळी 1-2 दिवस साजरी होते, तशी इथे अजिबात नाही बरं का. इथे शिमगा तब्बल 5 ते 15 दिवसांपर्यंत चालतो. या काळात गावात रोज काही ना काही कार्यक्रम असतात. नाच, गाणी, सोंग, पालख्या आणि धार्मिक विधी असं बरंच काही. शिमगा हा वसंत ऋतूच्या स्वागतासाठी आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. आणि याच काळात पूर्ण गाव एकत्र येतं. आता तुम्ही म्हणाल, शिमग्याची सुरुवात कशी होते? सांगणार ना. त्याआधी सबस्क्राईब करा, नाहीतर परत म्हणाल विसरून गेलो. तर शिमग्याची सुरुवात होते एकदम खास पद्धतीने. गावकरी एकत्र जंगलात जातात आणि होळीसाठी एक विशिष्ट झाड निवडतात. त्याच झाडाला होळीचा माड म्हणतात. मग ढोल ताशांच्या गजरात नाचत गात तो माड गावात आणला जातो. तो क्षण म्हणजे गावासाठी संपूर्ण उत्सवाचं वातावरण असतं. कारण त्या दिवसापासून गावात शिमग्याची खरी सुरुवात असते. शिमग्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ग्रामदेवतेची पालखी. या काळात पालखी घरोघरी फिरते. लोक पालखीचं स्वागत करतात, पूजा करतात, प्रसाद देतात. ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही, तर हा गावातील लोकांना एकत्र आणणारा सामाजिक उत्सव असतो. कारण त्या काळात शहरात राहणारे लोकही खास गावाकडे परत येतात. आता येतो शिमग्यातील सर्वात इंटरेस्टिंग भाग, तो म्हणजे संकासूर. संकासूर म्हणजे असं एक पात्र, मोठा मुखवटा, रंगीबेरंगी कपडे आणि भन्नाट नाच. तो गावभर फिरतो, लोकांना हसवतो, चिडवतो, कधी कधी विनोद संवाद करतो आणि कोणी वाट गेलं तर डायरेक्ट सटकवतो. त्याच्याबरोबर इतरही सोंगे असतात, जसे की राजा, राणी, सैनिक, राक्षस. हा सगळा भाग म्हणजे शिमग्यातील एंटरटेनमेंटचा सेक्शन. म्हणूनच मुलांपासून मोठ्यांपर्यंत यात सगळे सहभागी होतात. आता सर्वात वेगळा भाग म्हणजे शिमग्याच्या शेवटी जेव्हा होळी पेटवली जाते तेव्हाचा. तेव्हा लोक एकत्र येतात, जोरात फाका म्हणजेच बोंबा मारतात. पहिल्यांदा पाहिलं तर असं वाटेल की लोक वेडे झालेत, पण यामागे खूप जुनी परंपरा आहे. असं मानलं जातं की ही बोंब म्हणजे वाईट शक्तींना दूर करण्याचा प्रतिकात्मक मार्ग आहे. म्हणजेच हा फक्त आवाज नाही, ही श्रद्धा आहे. शिमगा हा खास आहे कारण हा सण लोकांना एकत्र आणतो, गावाची ओळख टिकवतो, परंपरा जपतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंद देतो, समाधान देतो. आजच्या काळात लोक कितीही मॉडर्न झालीत तरी कोकणातला शिमगा आला की सगळे लगेच गावाकडे पळतात. कारण हा सण फक्त साजरा केला जात नाही, तर तो जगला जातो. म्हणूनच कोकणात होळी नाही, शिमगा असतो शिमगा. कारण कोकण आपलंच असा. तुमच्या गावात अशी कोणती वेगळी परंपरा आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच आणखी भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.